आत्ता जी साखर खातो आपण ती 1930, 40, 50पर्यंत आपल्या भारतात नव्हतीच. आपल्या भारतात गूळ किंवा खांडसरी साखर, खांडसाखर म्हणून खात होते. शुगर टेक्नॉलॉजीची नवीन टेक्नॉलॉजी निघाली आणि ही जुनं खांडसरी साखर बनवायचं, खांडसाखर बनवण्याची प्रक्रिया बंद पडली. आता काल परवा काय झालं, मी एक सेंद्रिय काकवी पाक किंवा काकवी तर ती 1 लिटर घेतलं आणि लेकरं खातील म्हणून घेतलं, पण ते कोणी खाल्लं नाही. अर्धी बाटली पाक शिल्लक राहिला. अर्धी पाक शिल्लक राहिल्यानंतर मी काय त्याला फ्रीजमध्ये ठेवलेली होती बाटली. त्याच्यानंतर मी त्याला ह्याच्यामध्ये टाकलं, एका ताटलीत टाकून सूर्यप्रकाशात ठेवलं. सूर्यप्रकाशात ठेवलं आणि काही एका बाटलीत घातलं. एका बाटलीत घातलेली अशी खडीसाखर तयार झालेली आपण बघू शकता. ही खडीसाखर ही तयार झालेली आहे आणि ही खांडसाखर ह्याच्यामध्ये स्फटिक दिसतात. ही झाली खांडसाखर. आणि ही जी खांडसाखर जर पाक जर आपण ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये ठेवलं तर त्याच्यापासून स्फटिकीकरणाची प्रक्रिया होऊन सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळं आपण साखर घरच्या घरी तयार करू शकतो. पण ही टेक्नॉलॉजी साधी, सोपी आणि घरचं खायपुरतं आपण साखर घरच्या घरी प्युअर साखर आपण घरी तयार करू शकतो. शेतातल्या शेतात छोटं 1 HP त्या ह्याच्यावरती किंवा छोटं प्रॉडक्ट टाकून आपण 2-3 HPचं, एखादी HPचं बारक्या ह्याच्यावरून आपण सहजासहजी पण ही टेक्नॉलॉजी ही साखर ही जी मोठी शुगर लॉबी आहे ती येऊ देत नाही किंवा हे सगळं संपून टाकलं. आता ह्याच्या स्फटिकीकरणाची प्रक्रिया झाली आणि खडी साखरेसारखं आता हे कंप्लीट असं होणार. अजून 2-4 दिवसानंतर हे जे स्फटिक झालं आहे खडी साखरेचं, हे ह्या पाकाचंच आहे. ते बाटलीत टाकलं होतं, त्याच्यात स्फटिकीकरण निर्वात झालं ते प्लॅस्टिक बाटली आणि त्यामुळं हे असं खडीसाखर तयार झाली. आता ही खडीसाखर तयार होईल म्हणजे एवढी साधी टेक्नॉलॉजी आहे की पाक जर आपण ट्रेमध्ये जे स्वयंपाकाचे ट्रे असतात, नुकती वगैरे आपण लगनसरायमध्ये करतो, त्या नुकतीच्या ट्रेमध्ये पाक जर टाकलं तर खांडसाखर किंवा खांडसरी साखर आपल्याला घरच्या घरी तयार करता येते आणि नैसर्गिक शुद्ध साखर विना सल्फेटची आपण खाऊ शकतो. पण ही टेक्नॉलॉजी हे कृषीशास्त्रज्ञ जे आहेत बीटेकवाले त्या लोकांनी येऊ दिली नाही किंवा आपलं शेतकरी उदासीन आहे, संशोधक वृत्ती नाही. त्याच्यामुळं हे तंत्रज्ञान येऊ शकत नाही आणि मग आपण 40 रुपये किलोची 45 रुपये 40-45 रुपये किलोची साखर घेतो. ती बी रसायन मिश्रित अतिशय खराब साखर आपण खात असतो. ते साधं सोपं नॅचरल खायचं सोडून विविध त्या पांढरा रंग येण्यासाठी बऱ्याच प्रकारचे पुन्हा ते स्फटिक होण्यासाठी तिथं हाडाचा चुरा वापरलं जातं असं म्हणतात साखरेमध्ये स्फटिक. पण हेच स्फटिकीकरण किंवा क्रिस्टलायझेशन जे आहे ही प्रक्रिया इथं ह्याच्यामध्ये आपण नैसर्गिकरित्या ही क्रिस्टलायझेशनची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होत आहे. कुठलं ह्याच्यामध्ये केमिकल नाही, काही नाही. हे अशा साध्या सोप्या निसर्गाचा सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन आपण एक छोट्या प्रमाणात खांडसाखरेचं उत्पादन करू शकतो. पण इतकी हिंमत शेतकऱ्यात नाही. ऐंदी शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळं झालं आहे काय की परशोधन शेती झालेली आहे. खांडसाखरेचं उत्पादन आपण बिलकुल घरच्या घरी करू शकतो आणि तेवढ्या भागापुरतं शुद्ध खांडसाखर आपण खाऊ शकतो. पण
शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याला घ्यायचा नाही, त्याला साखर कारखान्याचीच साखर खाऊ वाटते. एखाद्यानं प्रोडक्शन काढलं तरी शेतकरी त्याचं घेणार नाही. अशी ही खेकड्याची जात, ही अशी टेक्नॉलॉजी पुढे येऊ देणारी नाही आणि काढणार बी नाही. तर हे साधं टेक्नॉलॉजी आहे. आणि नैसर्गिकरित्या आपण हे असं खांडसाखर घरी तयार करू शकतो. ही आता आपण प्रयोग एक 4-5 दिवस आपण उन्हात ठेवलं. ह्याला 4-5 दिवस हा जो आहे पाक ताटलीत घालून ठेवून टाकला तर अतिशय खडीसाखरेसारखा आता हा बाटलीतला आहे. प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये टाकलं होतं, ही खडीसाखर तयार झाली. फक्त थोडा याचा कलर थोडा डिम्मा, नाही तर खडीसाखर चव, तर त्या खडीसाखरेच्या पुढे याची चव आहे. मी चव खाल्ली याची बघितली तर त्या खडीसाखरेच्या पुढे ह्याची चव आहे. पण ही टेक्नॉलॉजी येऊ देणार नाही. कृषी शास्त्रज्ञ आणि ही शुगरला बी पराधीन शेतकऱ्याला कसं करता येईल ही आहे. साधं टेक्नॉलॉजी आहे. साधं बारकं क्रशर लावून पाक, जेवढं पाक आहे म्हणजे 1-2 HP लावून थोडं रस आणि पाक तयार करून ट्रेमध्ये उन्हाला ठेवून टाकायचं. किण्वन प्रक्रिया सूर्यप्रकाशामुळं क्रिस्टलायझेशनची प्रक्रिया, पाक घट्ट होतो आणि त्याच्यामध्ये स्फटिकीकरणाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते, जी की शुगर फॅक्टरीमध्ये कृत्रिमरित्या ते स्फटिक तयार करतात. पण इथं नैसर्गिकरित्या फक्त एवढंच आहे, थोडं असं त्या गुळाला आपण जसं पलटी देतो असं, तसं इथं ह्याला थोडं पलटी दिलं की ते क्रिस्टलायझेशन होते. गुळ पलटी दिल्यानंतर त्याच्यामध्ये रवेदार होतो, पाकाचं गुळ व्हायला तयार होते. तीच प्रक्रिया इथं आपण वापरावी लागते. आणि साधी टेक्नॉलॉजी आहे. ह्या टेक्नॉलॉजीनं आपण खांडसाखर आपल्या शेतात बनवू शकतो. पण इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीच्या बळावर आपण खेडे स्वयंपूर्ण करू शकतो. ही आपल्याला कुठल्या साखर कारखान्याची साखर घ्यायची गरज लागणार नाही. अशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि खांडसरी साखर आत्ताही उत्तर भारतामध्ये काही खांडसरीच्या फॅक्टऱ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात खांडसाखर निर्मिती बंद पडलेली आहे. पण अजून UPमध्ये खांडसाखर तयार केली जाते आणि वापरली जाते. त्या ह्याच्यापेक्षा गुळ पावडरापेक्षा तर हे कितीतरी पुढलं प्रॉडक्ट आहे. गुळ पावडरचा कलर जात नाही, पण इथं सूर्यप्रकाशामुळं नैसर्गिकरित्या ह्याचा रंग उडून गेल्यासारखं दिसतं आपल्याला, खडीसाखरेसारखंच झालं. आणखी ह्याला जर मी थोडं सूर्यप्रकाशात ठेवलो तर हे आणखी क्लिअर होईल असं वाटते. आता हे अजून 2-3 दिवसामध्ये ही साखर, हे असे खडीसाखरेसारखे खडे ह्याचे तयार होतील. आणि आपण खडीसाखर 100 रुपये किलोनं घेतो. खडीसाखर देखील आपल्याला ह्या प्रक्रियेनं बाटलीमध्ये भरलं, 1 लिटरच्या प्लॅस्टिकच्या पाक जर भरला आणि तो जर उन्हात ठेवला तरी असे खडीसाखर देखील आपल्याला अर्धी बाटली भरून जर पाक ठेवला तर अशी खडीसाखर देखील आपल्याला निर्माण करता येईल आणि ती खाता येईल. 100 रुपये किलो खडीसाखर आहे सध्या. तर ही साध्या प्रकारे खडीसाखर आणि खांडसाखर आपण निर्मिती करू शकतो. भारत स्वयंपूर्ण करायचा असेल, खेडे स्वयंपूर्ण करायचे असेल तर असे छोटे उद्योग तिथल्या तिथं बैठा उद्योग आपण केला पाहिजे. आणि भारत स्वयंपूर्ण कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. जय महाराष्ट्र, जय हिंद.